इंदिरा संत एक भावनाप्रधान व्यक्तिमत्व, माझ्या आवडत्या कवयित्री. त्यांच्या कवितातून डोकावतो तो प्रांजळपणा, साधेपणा आणि ओळख होते श्रीमनाच्या विविध पैलूची. त्यांच्या बहुतेक कविता ह्या स्वअनुभवावर आधारित आहेत. निसर्ग हे त्यांचं पहिलं प्रेम आणि कवी नामसंत हे त्यांचं दुसरं प्रेम असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्या बऱ्याचशा कविता ह्या निसर्गावर, पतिप्रेमावर आणि विरहावर आधारित आहेत. कवी नामसंत यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला, परंतु घरातून विरोध असल्याने लग्नानंतर त्यांच्यापासून बरीच नाती दुरावली गेली. अपेक्षाभंग, मनस्ताप, नकार, न्याय अन्यायाचे सल या सर्वांनी दुखावलेल्या त्यांच्या मनावर मलमपट्टी झाली ती या लग्नाने. माझे स्वप्न माझ्या हाती आले होते, आनंदाने माझे मन भरलेले होते, कविता रचनांकडे माझे लक्षच नव्हते, अशी कबुली स्वतःकडे मागे वळून बघताना त्या देतात. कवी नामसंत आणि इंदिराबाई यांनी एकत्रित लिहिलेला सहवास हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह. अशा सहवासात रमलेला असतानाच संसार वेलीवर 3 फुलेही उमलली, पण नियतीला काही औरच मंजूर होते. अर्ध्यावरती डाव मोडला आणि नामसंत हे जग सोडून कायमचे निघून गेले. इंदिराबाईंच्या वाटेला आला तो भयान एकाकीपणा. जबाबदारी होती संसाराची, लहान लेकरांची. पुढचा प्रवास खडतर होता आणि या एकाकी प्रवासात त्या पुन्हा कवितेकडे वळल्या आणि दोन्ही परस्परांमध्ये जणू वितळून गेल्या. पतिप्रेमाच्या, पतिविरहाच्या भावना त्यांनी शब्दरूप केल्या. एकाकी आयुष्यात बऱ्याचदा वाईट विचारही त्यांच्या मनात नक्कीच डोकावला असेल, कारण त्यांच्या कवितातून आपल्याला हे जाणवतं. पण त्या लढल्या, जगल्या. मनातील वेदना शब्दरूपात मांडता मांडता त्यांनी कवितेंचा अफाट संग्रह आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी खुला केला, बहाल केला. त्यासाठी आपण त्यांचे कायम ऋणी असू. सहवास ते निराकार अशा काव्यसंग्रहाचा प्रवास पाहता त्यांनी आणि त्यांच्या कवितांनी किती अवघड पेच पार केले असतील हे आपल्या लक्षात येते. श्रीमनाचे विविध रूपे, स्त्रीच्या भावना त्यांनी अलगद आपल्या कवितातून उलगडल्या. प्रेम, विरह, आईपण, संसारात घुसमटलेलं मन यासोबतच बदलत्या काळानुसार बदललेली स्त्रीही त्यांनी आनंदाने उभी केली. सुख आणि दुःख यामध्ये स्वतःला सामावून त्या एकाकीपण जगल्या, पण त्याही मनसोक्त. सलाम त्यांच्या धैर्याला. माधव अस्वल इंदिराबाईंच्या कवितांबद्दल म्हणतात, खूप सुंदर वाक्य आहेत त्यांचे. इंदिराबाईंच्या कविता वाचताना वाटत राहतं, काळाची अशी जाणीव पूर्वी कधीच झाली नव्हती. अवकाश इतक्या निकटतेने कधीच जवळ आलं नव्हतं. 2 अनादी अनंत परिमाणांच्या कैचीत सापडलेल्या जीवांचं असं एकाकीपण पूर्वी कुठंच बघितलं नव्हतं. वेदनेला अशी वाचा कधी मिळाली नव्हती. केवळ अस्तित्वाचा असा भयंकर थकवा कधी आढळला नव्हता आणि साऱ्यांनाच पोटात घेऊन पसरलेला असा भयान काळोख पूर्वी कधीच पाहिला नव्हता. अशा इंदिराबाई संत यांच्या कविता आमच्या शब्दसोहळा समूहाच्या चहा आणि बरंच काही या उपक्रमाअंतर्गत चहा आणि कवितांचा पाऊस या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी आज सादर केल्या आणि इंदिराबाईंचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आमच्यासमोर उलगडत गेले. जेवढे प्रगल्भ लेखन तेवढेच प्रगल्भ त्यांचे व्यक्तिमत्व. आजच्या या क्षणांसाठी या कवितेच्या पावसासाठी इंदिराबाईंच्याच ओळी त्यांच्याचसाठी. वा, सहज सहज टाकून गेलास ओंजळीमध्ये. आपण इथे गेल्यात म्हणूया, कारण त्यांनी आपल्यासाठी केल्या. सहज सहज टाकून गेल्यात ओंजळीमध्ये, एक क्षण ऋणाचा एका जन्मासाठी.